नमस्कार. कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर आजचा आपला मेनू आहे मिसळपाव. मिसळपाव आहे पण तो माझ्या पद्धतीचा. चला तर मग बघू. इथे मी 200 ग्रॅम मटकी, हळद पावडर, कढीपत्ता आणि 1 लिटर पाणी घेतलेले. तर इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर तापायला. त्यामध्ये 1 लिटर पाणी टाकून घेतले. लगेचच जी आपण मटकी धुवून ठेवली होती ती मटकी मी या पाण्यामध्ये टाकून घेते. तर ही साधारणतः 200 ग्रॅम मटकी. ही मिसळ 4 ते 5 जणांसाठी होणार आहे. लगेच यामध्ये टाकला मी कढीपत्ता, थोडी हळद पावडर आणि थोडेसे मीठ. आता हे मिश्रण मी छान प्रकारे एकजीव करून घेणार आहे. ही मिसळ खरंच नक्की करून बघा. तुम्ही माझ्यासाठी तरी करून बघा एकदा नक्की. झालं. आता आपण यावर झाकण ठेवून छान प्रकारे ही मिसळ उकळून घेणार आहे. आता मसाला बनवण्यासाठी 2 मोठे कांदे मी इथे लांबट आकाराचे कापून घेतले आणि दुसऱ्या साईडला गॅसवर मी एक पॅन ठेवून त्यामध्ये थोडे पाणी टाकून हे कांदे मी त्यामध्ये उकळायला टाकले. लक्षात घ्या, इथे मी कांदे कापून घेतले पण न भाजता कांदे न भाजता मी ही मिसळ बनवणार आहे. तर इथे मी कांदे बॉईल करायला ठेवले. 5 मिनटं ते कांदे आपल्याला छान प्रकारे खळखळून उकळून घ्यायचे. लगेचच आपण इकडे आपली मटकी बघणार आहे ती कुठपर्यंत शिजत आलेली आहे. ही मटकी आपल्याला बोट चेपी शिजेल इतकी शिजवून घ्यायची आहे. अजून या मटकीला माझ्या मते 1-2 मिनटं टाईम लागणार आहे. चला हिलाही आपण मस्त शिजू देऊ. इकडे आपले कांदेही बघून घेऊ कितपर्यंत ते उकळून झालेले. आपले कांदे इथे तयार झाले. आता आपण ते कांदे त्या कांद्यांमधलं जे पाणी आहे ते छान प्रकारे आपण गाळून घेणार आहे आणि ते गार व्हायला साईडला ठेवू. आता इथे मसाला बनवतोय त्यासाठी खोबरे घेतले भाजलेले, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा, टोमॅटो आणि कोथिंबीरचे देठं. तर आता मी भांड्यात सर्वात पहिले इथे जे आपण अर्धा वाटी खोबरं घेतलेलं होतं भाजून घेतलेले मी ते मी पहिले टाकून घेते आणि त्यामध्ये लगेचच आपले लसूण आणि 1 इंच जो आपण आल्याचा तुकडा घेतला होता पहिले मी हे मिश्रण मिक्सरमध्ये ओबळधोबळ वाटून घेणार आहे. चला तर मग मी हे वाटून घेते. बघा मी अशा प्रकारे ओबळधोबळ वाटले. आता ओले जिन्नस आपण यामध्ये टाकणार आहे. तर मी पहिले कोथिंबीर आणि कोथिंबीरचे जे देठ होते ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. लगेचच आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि जो मी कांदा बॉईल करून ठेवलेला होता तो छान प्रकारे गार झालेला आहे. आता लगेच मी तो त्या भांड्यामध्ये टाकून घेतला. ते पूर्ण मिश्रण त्यामध्ये टाकून झाल्यावर जो आपण एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला होता ते आपण त्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक छान प्रकारे बारीक आपण त्याची पेस्ट बनवणार आहे. तर बघा मी आता ते वाटून घेतलं. आपली पेस्ट छान प्रकारे तयार झाली. तर इकडे आता आपण मिसळला फोडणी द्यायची तयारी करून घेऊ. तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 पळे तेल टाकून घेतलेले, मोहरी, जिरं यांची छान फोडणी बसू दिली. लगेचच त्यामध्ये मी पुन्हा कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याची मिसळमध्ये छान प्रकारे फोडणी बसू द्यायची आणि जो आपण मसाला पेस्ट करून घेतलेला आता लक्षात ठेवायचं आपलं टोमॅटो आणि कांद्याला पाणी सुटलेलं आहे. तर मसाला तेलात टाकताना खूप दक्षता घेऊन टाका. तर मी सर्वात पहिले थोडासाच मसाला टाकला आणि ते छान प्रकारे त्यामध्ये परतून घेतलं आणि उरलेला भांड्यातला पूर्ण मी मसाला तेलामध्ये फ्राय करायला टाकून घेतलेला आहे. आता मी तो मसाला 1-2 सेकंदापर्यंत तेलात छान प्रकारे परतून घेते. त्याला 1-2 सेकंद तेलात परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला कोरडे मसाले त्यामध्ये टाकायचे. तर इथं मी घेते अर्धा चमचा हळद पावडर, लगेचच अर्धा चमचा धना पावडर आणि लक्षात घ्या इथे मी 1.5 चमचा गोडा मसाला वापरते. तुम्ही तसंच करा, छान लागेल बरं का ही मिसळ. 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी यामध्ये काळा मसाला वापरते. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेणार. मी पेस्ट करताना सुद्धा 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आम्ही मीडियम तिखट खातो, मी त्यानुसार बनवते. आता तुम्हाला झणझणीत हवी असेल तर तुम्ही त्यानुसार मसाले टाका. आणि आता हे सर्व कोरडे मसाले आपल्याला छान तेल सुटस्तोपर्यंत परतून घ्यायचे. बघा आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटले, म्हणजे आपला मसाला छान परतून झालेला आहे. अजून मी 1-2 सेकंद ते छान परतू दिलं आणि जे आपले इकडे मटकीचं उकळतं पाणी होतं म्हणजे मटकीच ती शिजलेली ते लगेचच मी या मसाल्यामध्ये ओतून घेतलं. ते गरम असतानाच मी त्यामध्ये ओतलं. त्यामुळे बघा आपल्या मिसळला तर्री किती छान आलेली
आहे. आता हे पुन्हा सर्व मिश्रण मी एकजीव करते आणि दणकून एक मस्त उकळी घेऊन घेते. झालं. आता मी त्यामध्ये पुन्हा कोथिंबीर टाकली आणि इथे आपली मिसळ तयार झाली. मी छान प्लेट बनवली. मिसळवर मस्त फरसाण टाकून घेतलं. लगेच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू टाकून घेतलं आणि छान प्रकारे ही मिसळ तर दिसायलाही छान दिसते आणि टेस्ट बी छान लागते. या सर्वांनी तुम्ही मिसळचा आस्वाद घ्या. नक्की ही मिसळ तुम्ही घरी करून बघा आणि माझ्या चॅनलवरची ही मिसळ पावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या जेवायला. थँक्यू.